मार्गशीर्ष महिना वैभवलक्ष्मीच्या व्रतासाठी अतिशय उत्तम आणि अतिशय महत्त्वाचा समजला जातो। 12 महिन्यातला असा हा लक्ष्मीच्या उपासनेसाठी महत्त्वाचा असतो, ज्यामध्ये लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त करण्यासाठी, कर्जाचा डोंगर दूर करण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण, संकल्पयुक्त सत्यनारायण कसे करायचे आहे, त्याचबरोबर घरच्या घरी श्रीयंत्र पूजन, त्याची सेवा कशी करायची आहे, ह्या संदर्भातली संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ संपूर्ण बघा। मार्गशीर्ष महिना जसा की सगळ्यांना माहिती आहे की खूप महत्त्वाचा असतो। जसं श्रावण महिना महत्त्वाचा तसंच मार्गशीर्ष महिना महत्त्वाचा। तेव्हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या माता लक्ष्मीची सेवा करायच्या आहेत ह्या व्हिडिओमध्ये देणार आहेत। तेव्हा नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करो। आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण नेहमी माता लक्ष्मीची सेवा करीत असतो। तिने सांजेची असेल किंवा लक्ष्मी पूजन असेल, कोजागिरी पौर्णिमा, तसेच प्रत्येक पौर्णिमेचं पूजन असेल, सत्यनारायण असेल। पण मार्गशीर्ष महिना जसं संपूर्णपणे गुरुवाराचे व्रत हे वैभवलक्ष्मीसाठी, माता लक्ष्मीची सेवेसाठी ओळखले जातात, तसं संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी असतो, भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी असतो। लक्ष्मी नारायण ज्याला आपण म्हणतो ते खूप महत्त्वाचे असतात। आता पहिला म्हणजे आपल्या घरात जे काही माता लक्ष्मी वास करावी, ही स्थायी रूपात वास करते बघा, ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। लक्ष्मी आपल्या घरात वास करण्यासाठी त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। ते म्हणजे उंबरठ्याला हळदीचे लेपन, पूजन, धूप दीप अगरबत्ती लावणं, तुळशीजवळ दिवा लावणं, ह्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। पण त्याचबरोबर घरात आपण फक्त गुरुवारीच पूजा करायची का, तर नाही। पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आणि मग आपण आपली ही सेवा सुरू करायची। मग तुम्ही ही पुढे 40 दिवस सेवा चालू ठेवायची आहे। 40 दिवसाच्या सेवेला तुम्हाला खूप चांगला अनुभव येणार याची शाश्वती देते, कारण की ही सेवा आपल्या गुरुमाऊलींची म्हणजे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रातली आहे। बघा, पहिलं म्हणजे सत्यनारायण। सत्यनारायण कसं करायचं? सत्यनारायण हे आपल्याला तुम्ही पहिल्या दिवसापासून म्हणजे 21 तारखेपासून करू शकतात। पण जर सपोज आता पहिल्या दिवसापासून चंपाषष्ठी आहे, त्यानंतर गुरुचैत्र सप्ताह आहे, अशा विविध सेवेंमुळे आपल्याला घरात कुलदेवतेचा कुलाचार, दत्त जयंती, गुरुचैत्र पारायण, स्वामीचरित्र पारायण या सेवा होत आहे। तुम्हाला पहिल्या दिवसापासून शक्य होत असेल तर पहिल्या दिवसापासून करा। याचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत, खूप चांगले अनुभव आहेत, माझ्या स्वतःचे सुद्धा आहेत। दुसरं म्हणजे तुम्ही पौर्णिमेला सत्यनारायण करतो, ते पौर्णिमेपासून पुढे आपण सत्यनारायण करू शकतो। आता सत्यनारायण करण्याची पद्धत सगळ्यांना माहिती असेल तरी ही सांगते की आपल्याला 3 सुपाऱ्या हवे असतात, ज्याची आपण मनोभावे गणपती, कुलदेवता आणि वरुण देवता म्हणून पूजन करीत असतो। त्याची आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक पौर्णिमेला पूजा करीत असतो। लक्ष्मी पूजनाच्या वेळेस सुद्धा याची पूजा केली जाते। या 3 सुपाऱ्या आपल्याकडे असायलाच हव्यात, नसेल तुम्ही नवीन आहात तर घ्यायच्या आहेत। आता ही सेवा सुरू करण्याच्या अगोदर संकल्प सोडायचा आहे, नाव गोत्र उच्चारायचं, तुमचं काय काम आहे, तुम्ही स्वामी सेवेकरी असून तुम्हाला ही सेवा पूर्ण करीत आहोत। स्वामी सेवा म्हणजे महाराजांनी माझ्याकडून सेवा पूर्ण करून घ्यावी, महाराजांना संकल्प सोडायचा आहे, महाराजांना मठात केंद्रात जाऊन श्रीफळ ठेवायचं आहे आणि तुमच्या काही अडचणी असेल, आर्थिक परिस्थिती किंवा स्वतःचं घर होण्यासाठी, कर्ज निवारणासाठी, जागा घेण्यासाठी, तुम्ही गाडी घ्यायची आहे त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात। अतिशय खूप चांगला अनुभव आहे। माहिती नाही मी केलं होतं, पण माझ्या खूप चांगला अनुभव येतो आणि खरंच करते, माझ्यासारखे अनेक स्वामी भक्त करतायत। हे झाल्यानंतर आपल्याला तुम्ही दिवसातली एक वेळ ठरवून घ्यायची आहे। पण लक्ष्मी येण्याची वेळ ही संध्याकाळची असते, तेव्हा संध्याकाळच्या वेळेस पूजन खूप महत्त्वाचं असतं। तुम्ही सत्यनारायणाची पूजेची मांडणी तुम्ही सकाळी करू शकतात, पण संध्याकाळच्या वेळेस आपल्याला जेव्हा दिवा लागते ना, त्यावेळेस शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा। त्यावेळेस चौरंगावर पाठ मांडणी कशी करायची ते सांगते। सत्यनारायणाचा आपल्याला पाठ मांडणी करताना त्याच्यावर एक कलश ठेवायचा, उजव्या बाजूला आपल्याला गहू ठेवायचे, त्याच्यावर तांब्या भरलेला कलश, त्याच्यावर एक प्लेट ठेवायची तांदळाने आणि त्यामध्ये बाळकृष्ण ठेवायचे आहे आपल्या घरातले। त्याच्यासमोर विड्याची 3 पानं मांडायची। तुम्हाला एक वरती फ्लॅश करते त्यामुळे दिसत असेल। पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवताची, तिसरी वरुण देवताची। 3ही सुपाऱ्या म्हणजे आता एक एक करून तुम्ही तांबणात घ्यायची, त्याला आंघोळ घालायची, पुन्हा ती स्वच्छ पुसून त्या जागेवर ठेवायची, थोडे अक्षता टाकायचे, त्याच्यावर हळदी कुंकू आणि पुन्हा ते जागेवर ठेवायचे। दुसरी घ्यायची, पुन्हा तसंच करायचं, पुन्हा त्याला हळदी कुंकू, अक्षता, धूप दीप ओवाळायचा।
पुन्हा तिसरी घ्यायची, पुन्हा तिसरी तांबण्यात घेऊन स्वच्छ आंघोळ घालून स्वच्छ पुसून ती पुन्हा ठेवायची। यानंतर बाळकृष्णाची सुद्धा अशीच विधिवत पूजा करायची। बाळकृष्ण तांबण्यात घ्यायचे, त्यांच्यावर पुरुष सूक्त एक वेळेस म्हणायचं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे म्हणायचं आणि तुम्ही स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या जागेवर म्हणजे कलशावर जे तांदूळ आहे त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे। हे बघा, कडेने तुम्ही छान आंब्याचे डहाळे लावू शकतात, फुलांनी सजवू शकतात, आंब्याचे डहाळे लावायचे जेणेकरून सुशोभित होईल। तिन्ही सांजेला पूजा करताना सत्यनारायणाची जी पोथी आहे, जी पूजा आहे, जी स्वामी समर्थ केंद्रात मिळते ती घ्यायची। त्यामध्ये 1 ते 5 अध्याय आहेत बघा, त्या 1 ते 5 अध्याय त्याच्या अगोदर आपल्याला तीनही सुपारींना आपल्याला हळद कुंकू अक्षदा गंध लावायचा, धूप दीप दाखवायचा, फुलं लावायचे आणि प्रत्येक सुपारी पुढे आपल्याला थोडे खडी साखर छोट्या छोट्या वाटीत नैवेद्य म्हणून ठेवायचा आणि प्रत्येकाला वेगवेगळं ओम प्राणाय स्वाहा, अपनाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समनाय स्वाहा, ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा म्हणून नैवेद्य दाखवायचा। तसेच बाळकृष्णांसाठी जास्त शिरा नाही पण एक तरी चमचाभर आपल्याला रोज 1 चमचाभर रोज आपल्याला शिऱ्याचा प्रसाद करायचा आहे। शिऱ्याचा प्रसाद याच्यासाठी करायचा असतो बाळकृष्णांचा म्हणजे आपण म्हणतो ना सत्यनारायणाचा प्रसाद हा करावाच लागतो। घरातील घराबाहेरील कुठल्याही व्यक्तीला आपल्याला हा प्रसाद द्यायचा नाहीये, कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला हा प्रसाद देऊ नये, घरातीलच व्यक्तींनी हा खायचा असतो। मग तुम्हाला थोडासाच होईल तर रोज रोज जास्त कोणी खाणार नाही, मग थोडासाच करायचा, तो वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि तो सगळ्यांनी मिळून खायचा आहे। बघा, याच्यामुळे घरात भरभरून प्रगती होत असते। पौर्णिमेला आपण सत्यनारायण का करतो? आपल्या अन्नधान्याची भरभराट व्हावी, ते कधीही संपू नये, खंड पडू नये, म्हणून जे धान्य आहे ते बरकत वाढावी, भरभराट व्हावी याच्यासाठी आपण सत्यनारायण करतो। पण हे जे सत्यनारायण आहेत ना संकल्पयुक्त, मग तुम्ही 5 करू शकतात, 7 करू शकतात, तुम्ही 11 करू शकतात, 9 करू शकतात, 21 करायचे किंवा 51, 108 तुम्ही इथून पुढे संकल्प करू शकतात आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकतात। श्रावण महिन्यामध्ये आपण केलेत पण आता ह्या महिन्यामध्ये करायचे। प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज असतंच, कोणताच माणूस असा नाहीये, प्रत्येकाच्या मागे काहीतरी अडचणी असतात, म्हणून ही सेवा खूप महत्त्वाची आहे, म्हणून हे सांगते। आता हे झाल्यानंतर बघा, हे सगळे झाले 1 ते 5 अध्याय आपल्याला पठण करायचे। 1 ते 5 अध्याय सत्यनारायणाच्या पोथीतले पठण करायचे शांत चित्ताने, तिथे सगळ्यांनी उपस्थित असायलाच हवं। तिने सांजेला धूपदीप अगरबत्ती लावायची दरवाजा तुळशीजवळ आणि तुम्ही सत्यनारायणाची पूजा करता तिथे सुद्धा। 5 अध्याय पठण केल्यानंतर नारायणाची लक्ष्मीनारायणाची आरती करायची आहे, त्यानंतर तो प्रसाद घ्यायचा आहे आणि असं तुम्ही 11, 21 तुमच्या इच्छेनुसार संकल्प करायचा आहे। शेवटच्या दिवशी काही नाही करायचं, तुमच्या यथाशक्ती यथा इच्छेने तुम्हाला उद्यापन करायचं आहे। तर उद्यापन कसं करायचं, अशीच पूजा मांडणी करायची आणि दुसऱ्या दिवशी त्या पूजेवर आपल्याला थोडेशा अक्षता हातात घ्यायच्या, यातुम देवगणा इष्ट काम सिद्ध्यर्थे म्हणून अक्षता त्या सगळ्या पूजेवर टाकायच्या आणि ते तुम्हाला जे काही सेवा केली, तुम्ही जे काही हे केलं त्याचं तुम्हाला फळ मिळेल, याच्यासाठी तुम्हाला ही सेवा खूप महत्त्वाची आहे। हे झाल्यावर बघा, आता आपल्याला ही सेवा खूप महत्त्वाची आहे। आता ही पूजा मांडणी अशीच ठेवायची, पानं सुकले पानं बदलू शकतात तुम्ही, तांब्याचा कलश स्वच्छ धुवून घेऊ शकतात, भरून ठेवू शकतात, ती धूळ येते ती धूळ साफ करायची आहे। ही पूजा मांडणी अशीच ठेवायची आहे। तुमचा 11 दिवसांचा असेल, 21 दिवसांचा असेल, 51 दिवसांचा असेल, ही पूजा मांडणी अशीच ठेवायची आहे आणि याच्यावर फक्त आपल्याला रोज 3ही सुपारींना आंघोळ घालायची, बाळकृष्णांना आंघोळ करायची, रोज त्यांना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा, रोज 1 चमचाभर सत्यनारायणाचं म्हणजे शिऱ्याचा प्रसाद करायचा, एवढं दाखवायचं, रोज 5 अध्याय वाचायचे, रोज आरती करायची, एवढीच सेवा करायची आहे। ही सेवा खूप महत्त्वाची आहे। पूजा मांडणी एकदा मांडल्यावर तुम्हाला परत मांडायची गरज नाही, उचलायची नाही, जोपर्यंत तुमचा संकल्पयुक्त दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत मांडायची नाही। मासिक धर्म येत असेल तर काही दिवसांनंतर सुरू करा। तुम्हाला असं वाटत असेल का आता जर मासिक धर्मामध्ये जर आला तर ते 4 दिवस स्किप करायचे, 5व्या दिवसापासून सत्यनारायण सुरू करायचं, गोमूत्र शिंपडून सुरू करायचं। कुठलीही सेवा सुरू करताना रोज गोमूत्र शिंपडा। आता हे झाल्यानंतर बघा, ही सेवा खूप महत्त्वाची आहे, सगळी पूजा मांडणी तशीच ठेवायची, काही करायचं नाही। पण ह्याच्यासोबत आपल्या घराचे श्रीयंत्र आहे, ते श्रीयंत्राचं काय करायचं, श्रीयंत्र रोज तुम्ही सकाळी त्याला आंघोळ घालायची आहे, तुम्ही श्रीसूक्त म्हणून आंघोळ घालायची आहे आणि रोज संध्याकाळी त्याच्यावर, आता सत्यनारायणाची पूजा झाली, पूजा थोडी जास्त आहे पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ही सेवा करायची तर मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत। तर श्रीयंत्र, त्याच्यावर कमळकट्ट्याची माळ आहे, श्रीयंत्राचं पंचोपचार पूजा करायची, हळद कुंकू अक्षता गंध धूपदीप लावायचा
म्हणजे आता धूपदीप लावलेला आहे आणि तुम्ही हे श्रीयंत्र देवघरात ठेवा किंवा जे सत्यनारायणाची पूजा मांडलेली आहे तिथे ठेवलं तरी चालेल। हातात कमळकट्टीची माळ घेऊन लक्ष्मी गायत्री 1 माळ, विष्णू गायत्री 1 माळ, कुबेर मंत्र 24 वेळा म्हणायचा आहे, कमलात्मक मंत्र 1 माळ घ्यायची आहे, असे मंत्र घ्यायचे आहेत। त्यानंतर श्री सूक्त तुम्ही 16 वेळेस म्हणायचं आहे। आता हे सगळं झाल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र 1 वेळेस म्हणायचं आहे। कुंकुमार्चन रोजच्या रोज झालंच पाहिजे। कुंकुमार्चन करताना 16 वेळेस किंवा 16 वेळेस श्री सूक्त म्हणून किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 99 मंत्राची 1 माळ घेऊन तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे किंवा तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणत श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं। ते कुंकू रोज रोज तुम्ही ते कुंकुमार्चनसाठी वापरल्यात तरी चालेल आणि तेच कुंकू आपल्या कपाळी, घरातील सगळ्या व्यक्तींच्या कपाळी लावायचं। घरातील एखादी व्यक्ती जेव्हा महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर जाते ना तेव्हा ते कुंकू थोडं का होईना कपाळी लावा, सवाष्णींनी डोक्याला लावा, विधवा स्त्रिया असेल त्यांनी सुद्धा ही सेवा करू शकतात, घरातील मुलांनी सुद्धा करू शकतात, पुरुषांनी सुद्धा करू शकतात, सेवा कोणीही करू शकतं। अगदी तुम्ही सत्यनारायणाची सुद्धा सेवा कोणीही करू शकतं घरातील। खूप छान आणि खूप चांगली आहे, कारण की ही सेवा जी आहे ना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आर्थिक जे संकट असतात ते दूर करतात, 100% दूर करतात, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतात। आणि जी श्रीयंत्राची सेवा आहे ना ती माता लक्ष्मीचा हा महिना आहे, तिच्या उपासनेचा हा महिना आहे। संपूर्णपणे या दिवसामध्ये तिची सेवा जेवढी करू तेवढं ती अधिक प्रसन्न होते, तिची कृपा आपल्यावर अधिक होते आणि त्याच्यामुळे ते आपल्याला मनोइच्छित फळ तर मिळतंच, पण 100% सांगते तुम्हाला काहीतरी आपल्याला असतं ना, तुम्हाला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय, मला हे नाही होते, ते नाही होते, कर्ज खूप वाढलंय, काय करू मी, EMI काढून बरेचसे लोक हे करत असतात, पण ते निवारण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। कष्ट केल्याशिवाय कुणाला मिळत नाही, पण एक लक्ष ठेव, त्या कष्टाला फळ म्हणजे आता तुमचं 15,000 पेमेंट आहे तर 25,000 करण्याची सुद्धा शाश्वती ह्या सेवेमध्ये आहे, एवढं मी तुम्हाला सांगू शकते। जर तुम्ही आता इथपर्यंत व्हिडिओ ऐकत असाल तर नक्कीच तुम्हाला या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, कारण की ही सेवा स्वामींची आहे, खूप चांगला अनुभव येतो। तेव्हा ह्या सेवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।